आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा। त्यासाठी मी इथे 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे। हे बटाटे आपण उकडून घेऊया। इथे आपण बटाटे उकडवण्यास लावलेले आहे। आपण इथे 1.5 पावशेर साबुदाणा भिजवलेला आहे आणि 1.5 पावशेर साबुदाण्यासाठी आपण 4 बटाटे इथे उकडवणार आहोत। वड्यासाठी आपण वाटण करणार आहोत। त्यासाठी आपण इथे 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। चला तर मग आपण वाटण करून घेऊ। वाटण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। 1 वाटी शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहे। आपले शेंगदाणे इथे खरपूस असे भाजलेले आहे। आपण इथे शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेऊया। बारीक कूट केल्याने वडे कसे कुरकुरीत होतात। आपण इथे मिरची पण दळून घेऊया। मिरची पण दळून घेतलेली आहे। मी बघ शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक केलेला आहे। कुकरच्या 4 शिट्ट्या घेणार आहोत। आता इथे आपले बटाटे उकडलेले आहेत। तोपर्यंत आपण वड्यासाठी लागणारी चटणी करून घेऊया। त्यासाठी मी इथे घेतले शेंगदाणे, थोडीशी साखर, लिंबू, खोबरं आणि हिरवी मिरची आणि दही। आपले बटाटे तोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपण ही चटणी करून घेऊया। वाटण करून घेऊया। आपण आधी टाकले आपण 4 हिरव्या मिरच्या, खोबरं। ही चटणी 4 माणसं खाऊ शकता। तुम्हाला जास्त करायची असेल तुम्ही जास्तही करू शकता। चवीनुसार मीठ घालणार आहोत। त्यानंतर शेंगदाणे, त्यानंतर साखर आणि दही। हे बघा आपली अशी चटणी तयार झालेली आहे। आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता या चटणीला थोडीशी आंबट चव येण्यासाठी आपण यात लिंबू टाकतो। यात अर्धा लिंबू टाकायचा आहे। लिंबू टाकणार आहोत आपण यात, म्हणजे चवीला मस्त आंबट गोड लागेल। दही आपलं आंबट असतं पण विकतचं दही एवढं आंबट नसतं, त्यामुळे मी थोडासा लिंबू ॲड केला आहे। हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या। जी आपण चटणी तयार केली आहे तिला आपण फोडणी देऊया। यामध्ये आपण 1 वगळी तेल टाकणार आहोत। यात थोडेसे जिरे घालणार आहोत। या चटणीला आपण अशी फोडणी देणार आहोत। बघा किती सुंदर दिसते चटणी। आपले बटाटे आता इथे चांगले उकडलेले आहेत। आपण हे थंड पाण्यामध्ये टाकूया म्हणजे पटकन असे थंड होतील। आता याचं साल काढून घेऊया। आपण इथे किसणीने बटाटे बारीक किसून घेणार आहोत। बटाटे इथे किसून झालेले आहेत। आपण यात आता जो भिजवलेला साबुदाणा आहे तो टाकणार आहोत आणि चांगला मळून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत। आता आपण यात टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ। हे मिश्रण आपण चांगले एकजीव करून घेणार आहोत। हे पीठ मळेपर्यंत मी इथे तेल गरम करण्यास ठेवते। आपली कढई चांगली तापलेली आहे। आपण यामध्ये तेल टाकूया। बघा किती सुंदर मऊसूत पीठ तयार झालेलं आहे। आता हाताने वडे तयार करून घेणार आहोत। वडा चांगला गोलाकार करून हातावर थापून घ्यायचा आहे।
तुम्ही पाहिजे तेवढ्या आकाराचे वडे करू शकता. आता इथे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यात आपण एक एक करून वडा सोडायचा आहे. मंद आचेवर हे वडे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर तळत आहे आपले वडे. बघा सुंदर असे तळलेले आहेत वडे. आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा तळला आहे हा वडा. एकदम क्रिस्पी, कलर पण सुंदर आलाय. असे झाले आपले उपवासाचे वडे तयार आणि त्यासोबत ही उपवासाची चटणी.